राज्य शासनाने शाळांमध्ये पहिलीपासून तर 5वीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे। त्यामुळे आक्रमक धोरण स्वीकारत मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह राज्य शासनाचा अध्यादेश फाडून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी राज्य शासनाने जो अध्यादेश काढला आहे तो मनसैनिकांनी फाडला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर आदेश दिला तर मराठीचे मारेकरी असणाऱ्या मंत्र्यांना मीरा भाईंदर शहरात फिरू देणार नाही असा सज्जड दम मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे। काय संपूर्ण विषय आहे? बघा, आता काल सन्माननीय राजसाहेबांनी एक ट्विट केलेलं की हिंदी भाषेचा घाट घातला जातो आहे। हा कुठेतरी निषेध करण्यासाठी महाराष्ट्र मनसेना सज्ज झालेली आहे। आता लक्षात घ्या, हे महाराष्ट्रामध्ये एका बाजूला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देत आहे आणि एका बाजूला तुम्ही हिंदीचा घाट घालताय। हे कुठेतरी म्हणजे फक्त एक वोटर्स आहेत त्या लोकांना कुठे ना कुठेतरी लॉलीपॉप देण्याचं जे काम चालू आहे। मी मराठी आमदार खासदार असतील आहे ना, कळकळीची विनंती करतो आहे, आता हे जे तुम्ही जे सहन करत असाल तर तुमच्यासाठी स्वतःसाठी तुम्ही खड्डे खोदतात। लक्षात घ्या, आज तुम्हाला बरं वाटतंय, आज तुम्हाला तुमच्या सरकारच्या विरोधात तुम्ही काय बोलू शकता ही शोकांतिक आहे। सन्माननीय राजसाहेबांची आठवण तुम्हाला आज नाही, तुम्हाला 2, 5, 10 वर्षानंतर येईल, जेव्हा तुमची पायाखालची वाळू सरकलेली असेल तेव्हा तुम्हाला आठवण येईल। मला या व्हिडिओच्या मध्ये एवढं सांगायचं आहे, आमदार खासदार असतील सत्तेधारी असतील, हे तुम्हाला आज सत्ता आहे उद्या नाही आहे, लक्षात घ्या। पण ह्याच्या तुम्ही जर घाट तुम्ही स्वतंत्र अवलंबून घेतलात तर तुमचं स्वतःचं नुकसान आहे। त्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधात आम्ही आहोत। जसं राजसाहेब बोलले, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत। त्यामुळे आम्ही आता हा निषेध करण्याचं ठरवलेलं आहे। सन्माननीय राजसाहेब पुढचा आदेश देतील तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो, जर साहेबांनी आदेश दिला तर एक पण मंत्र्यांना मीरा भाईंदरमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही, हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। मीरा भाईंदरमध्ये आता वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी होणार। एआयच्या मदतीने वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता त्वरित कारवाई होणार। महाराष्ट्रात प्रथमच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। या नव्या यंत्रणेमुळे वाहतूक सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, डबल सीट चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे यासारख्या गुन्ह्यांवर आता एआय आधारित प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे। यासाठी CCTV कॅमेऱ्यांसोबतच स्मार्ट विश्लेषण करणारी ही प्रणाली वाहनांचा नंबर प्लेट ओळखून थेट दंडाची नोटीस पाठवणार आहे। आपला जो आयुक्तालय आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिकचे व्हायोलेशन जे लोक करतात त्याच्यासाठी आपले जे कॅमेरे आहेत त्याचा वापर करणे आणि त्या कॅमेऱ्याचा जो फीड आहे त्या फीडमधून AIचा वापर करून कोणी व्हायोलेशन केलेत याचा डिटेक्शन करणे आणि त्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता वॉचर्स वगैरेची आवश्यकता जी पूर्वी होती ते न त्याला बाजूला करून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता ट्रॅफिकचे चालान हे करण्याचे सुरू केलेलं आहे। यात मनुष्यबळ वाचतो आणि आपल्याला लोकांना पण कळते की हे आता या ठिकाणी नवीन हे सुरू झालेलं आहे, त्यामुळे ट्रॅफिकचे व्हायोलेशन्स पण कमी होतील अशी आमची अपेक्षा आहे। याच्यामध्ये सध्या आम्ही विदाऊट हेल्मेट, सीट बेल्ट, नंतर ट्रिपल सीट हे सर्व घेतलेलं आहे आणि पुढे ओव्हर स्पीडिंग, रॉंग साईड ड्रायव्हिंग आणि रेकलेस ड्रायव्हिंग हे पण आम्ही तिथे घेणार आहोत। असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ट्रॅफिकचा चालान जनरेट करण्याचा हा आमचा एक प्रयोग आहे आणि बहुतेक माइट बी द फर्स्ट इन महाराष्ट्र, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर। सो 2 दिवसांपूर्वी फाउंटन हॉटेल येथे महापालिकेच्या फेरीवाला पथकाकडून केलेली कारवाई एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। फाउंटन हॉटेलजवळ अनेक फूड कार्ट गाड्या रस्त्यालगत लागलेल्या असतात, मात्र या सर्वांवर कारवाई करण्याऐवजी फक्त एका गाडीवर कारवाई केल्याने महानगरपालिकेचे अधिकारी सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप होत आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 6च्या कार्यालयासमोरच फेरीवाल्यांचा वावर दिसून येत आहे। या फेरीवाल्यांवर आता कारवाई करण्याची मागणी होत आहे। मीरा रोडमध्ये चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला। मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरातील घटना। गेल्या 6 महिन्यापासून पती पत्नी वेगळे राहत असल्याने पतीने उचलले टोकाचे पाऊल। घटनेची माहिती मिळताच आरोपी पतीला मीरा रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या संदर्भात मीरा रोड पोलीस पुढीलचा तपास करत आहेत।